प्रतिशत अंमलबजावणी म्हणजे काय आहे की बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये समावेश हैदराबाद गॅझेटमध्ये आहे। तर मराठा समाजाला जर काही कोणती प्रमाणपत्र मिळते तर बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅझेटनुसार एसटीचं प्रमाणपत्र मिळालं। मी लांबलचक बोलणार नाही, मला कोर्टाच्या कामाला संभाजीनगरला जायचं, पण तुम्हाला आज एक विश्वास देतो या बंजारा समाजाला। तुम्हाला आठवत असेल की मी अगदी टोकाला गेलो होतो की परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाला स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांचं नाव द्या म्हणून मी सभागृहात एकदा नाही तर 7 वेळेस हा प्रश्न उचलला आणि प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी झालो होतो। परभणीला 2दा होतो, नागपूरला 2दा होतो, त्यानंतर प्रत्येक बैठकांमध्ये हे विषय सुरू केल्यानंतर तरीला लावला। आता कदाचित नवीन पोरांना तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसेल, जे नवीन पोर आहे, पण जुने जे काही लोक आहेत तुम्हाला सुंदरसिंह महाराज हे माहीत असेल की त्यावेळेस रघु हे प्रकरण अगदी आपण नामदेव टोकाला नेलं होतं। हे प्रकरण आज या विषयाच्या सुरुवातीची शंकर ही बैठक आहे, ही पहिली बैठक आहे। आज इथून ही मशाल पेटायला लागलेली आहे, इथून मशाल पेटवतोय आपण। आणि मी तुम्हाला विश्वास देतो परत एकदा की हा शिवछत्र परिवार या गेवराई तालुक्याच्या नाही तर बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या तत्सम बंजारा समाजाच्या पाठीमागं अगदी खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर सभागृहात मिळेल ते आयुध वापरून आणि या बंजारा समाजाला तुम्हाला न्याय देण्याचं काम करू हे इथं अतिशय स्पष्टपणे सांगतो। डिसेंबरचं होणारं पहिलं अधिवेशन आता डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे। त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीत या बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून विजय उद्या त्या दिवशी काल रात्री ह्याच्यावर फार सविस्तर चर्चा झालेली। आता आधी या क्षेत्रातले जाणकार आहेत काही वसंत सागराव बसतील, अजून तुम्ही परत तुम्ही सुंदरसिंह महाराज तुम्ही आहेत, रामी जी जाणकार मंडळी रोहिदास गणपत तुम्ही बसलं पाहिजे, शंकर नामदेव रघु आणि सुनील या सगळ्यांनी बसून याच्यातली अधिकाधिक माहिती हैदराबाद गॅझेट नेमकं काय म्हणतं बाबा हे आपण पाहायला पाहिजे आणि त्याची तपशीलवार माहिती याचं एक निवेदन तयार करून त्याच निवेदनाच्या आधारे या उद्याच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिला ठराव हे विजय तिथं मांडताना तुम्हाला दिसतील। उद्यापासून हे आंदोलन आता सुरू होईल। जेव्हा किंवा तुम्हाला वाटल, स्पष्ट भाषेत बोलतो, जेव्हा किंवा तुम्हाला वाटल की हा परिवार रस्त्यावर तुमच्या बरोबर आला पाहिजे, आदल्या दिवशी फक्त निरोप करा, आदल्या दिवशी निरोप करा आणि आदल्या दिवशी निरोप करून लोक हा परिवार पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून बरोबर राहील या अतिशय स्पष्टपणे नम्रपणे तुम्हाला मी सांगतो। हा तांड्यावरचा समाज हा प्रवाहात आणायला याला एसटी कॅटेगरी शिवाय दुसरा पिकाची पर्याय राहिलेला नाही। लक्षात आलं पाहिजे आम्हाला। आता कोकण जास्त शिकलेला आहे पण बाकीच्या बोलायला ते मूळ जास्त शिकलेलं आहे, आपल्याला इतकं नको शिकलेलं आहे आणि म्हणून हा विनोदाचा भाग सोडा, पण कोणत्याही परिस्थितीत राहणार ताकदीनं सगळे गट गट सोडून पक्ष नाही पाहिजे इथे, आपणही पक्ष म्हणून नाही या तालुक्याचा आमदार म्हणून जे विजयला 42,000 मताचं मताधिक्य मिळालेले मी नम्रपणे सांगतो याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हे तुमचा सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तुम्ही लोकांना यावेळेस बिनशर्त पाठिंबा विजयच्या निवडणुकीमध्ये दिला आणि मग आज समाज जर काय अडचणीत असेल आम्ही मागे नाही राहणार। ताकदीनं खांद्याला खांदा लावून सुंदरसिंह महाराज तुम्ही जर म्हणले उद्या की हे शिष्टमंडळ घेऊन चला याला जायचं औरंगाबादला, आमच्या गाड्या घेऊन तुम्हाला औरंगाबादला घेऊन तुम्ही म्हणले आंदोलन करायचं मुंबईला
तुम्ही म्हणले आंदोलन करायचंय नागपूरला, ताकदीनं बरोबर राहू हे मी तुम्हाला सांगण्याची आजची बैठक। मला संभाजीनगरला एक तारीख आहे, मला तिथे जायचंय, सविस्तर विजय तुमच्याशी बोलणार आहेत आता ते, पण उद्याच्या अधिवेशनात हे जे काही मटेरियल आपल्याकडून गेलं पाहिजे बस सांगराव पुढे बसलं पाहिजे, आणि नेमकं हैदराबाद गॅझेट हे काय म्हणतं ते तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी एक 5-10 लोकांनी म्हणलं पाहिजे, आणि आपला निवेदन म्हणण्यापेक्षा एक ड्राफ्ट असतो, तो ड्राफ्ट तयार झाला पाहिजे तुमचा, आणि तुमची मांडणी शिस्तीनं झाली पाहिजे, आणि सुरुवात न्याय समाजाला द्यायचा असेल तर एक वज्रमूठ आपली झाली पाहिजे, समाज एक झाला पाहिजे, आणि एक होऊन हा रस्त्यावर आला पाहिजे, ताकद समाजाची दिसली पाहिजे, हे आजच्या निमित्तानं तुम्हाला अतिशय नम्रपणे विनंती करतो। कुणाची काही शंका आहे का आता? बाकी तपशिलानं जे तुमच्याशी बोलणार आहेत आता, आणि निवेदन सुद्धा त्याचा जो ड्राफ्ट आहे हे कसा असावा बसलं पाहिजे बरं। आरडाव म्हणजे आपण काय एकाने एक बोलायचं एकाने एक बोलायचं, तसं एक ड्राफ्ट असा तयार करा की मग दमानी आपण जिल्ह्याची मंडळी बोलूया। जिल्ह्याचे बंजारा समाजाचे परळीमध्ये संख्या जास्त आहे, माजलगावमध्ये जास्त आहे, आणि आपल्या गेवराईमध्ये एक जास्त आहे, बाकी मग आष्टी पाटोद्या तिकडं बंजारा नाही, हा कमी आहे, बरोबर आहे। आपण या भागातले निदान आपले नेते लोक जे काय जिल्ह्यातले बंजारा समाजाचे हे एक आले पाहिजे, आणि एक होऊन सगळ्यांच्या तोंडी एकच ड्राफ्ट गेला पाहिजे। त्यांनी एक वेगळं बोलायचं, त्यांनी एक वेगळं बोलायचं, तसं होता कामा नये। एक 10 लोकांची आपल्या तालुक्याची एक कमिटी तयार करा। मी ही कमिटी झाली, जिल्ह्याच्या लोकांना मी बोलवतो तिथं, माझी जबाबदारी ती बोलवायची, ती बैठक घेऊत आपण सर्वसमावेशक, आणि त्यानंतर एकदा जिल्ह्याच्या लोकांचं एकमत झालं मग या लोकांना सगळ्यांना ताकदीनिशी पूर्व रस्त्यावर, आणि परत एक विश्वास देतो तुम्हाला, या जिल्ह्यातल्या आमदारांना सुद्धा एकदा तुम्ही एक झालात की या जिल्ह्यातले आमदार एक करायची जबाबदारी माझी।